करते हैं एक एनजीओ के थ्रू, और वो फौज की सेवा करने के बाद अभी सिविल में भी बहुत तरह से एक्टिव है। सर से मेरी एक मुलाकात एक प्रोग्राम में हुई थी, और आज सर यहाँ पे 2 दिन की विजिट पे हैं औरंगाबाद में। तो उनके कुछ प्रोग्राम स्कूल, ब्रिगेड, आर्मी के कुछ यूनिट्स में, और साथ ही साथ और जगह के प्रोग्राम थे। तो हमारे स्कूल में भी हमने सर को आज इन्वाइट किया है। तो मैं अभी ज़्यादा समय न लेते हुए सर को स्कूल की ओर से वेलकम करते हुए आपका सेशन होगा, फिर 11th 12th के भी बॉयज़ एंड गर्ल्स को हम बुलाएंगे, और एक सेशन आपके साथ सर को मैं रिक्वेस्ट करूँगा कि अभी कंडक्ट करेंगे। सर प्लीज। जय हिंद। गुड। जय हिंद। वेरी गुड, एक्सीलेंट। सबसे पहले मी मराठीमध्ये बोलू, इंग्लिशमध्ये बोलू का हिंदीमध्ये बोलू? हिंदी। ओके, हिंदी। वी आर स्पीकिंग हिंदी। अच्छा, आई विल यूज जनरली हिंदी। हिंदी तो सबको आनी चाहिए। एनीवे, मैं आपके स्कूल के प्रिंसिपल, आपके स्टाफ, टीचर्स और आप सभी का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे आपके साथ वार्तालाप करने के लिए एक मौका दिया। और जब मैं कर्नल साहब को मिला था, हमारी तकरीबन 4-5 महीने पहले एक मुलाकात हुई थी, तो उन्होंने बताया था कि हमारा भी एक सैनिक स्कूल है और हमारे 12th तक है। ज़्यादातर स्कूल मैंने देखे यहाँ पे, कल मैं गया था सेंट जेवियर में, तो ज़्यादातर स्कूल जो है वो 10th तक होते हैं, और 11th और 12th में बच्चों को प्रॉब्लम हो जाती है फिर। लेकिन स्कूल अगर 12th तक है तो उसकी जो पढ़ाई है वो 12th तक करने के बाद उसको 11th 12th का जो एक ही माहौल में उसको शिक्षा लेने का मौका मिलता है। वो मैंने कहा मैं जरूर आऊँगा आपके स्कूल में और बच्चों के साथ इंटरेक्ट करूँगा, क्योंकि मैं खुद एक सैनिक स्कूल का स्टूडेंट रहा हूँ। सैनिक स्कूल सातारा 1966 मध्ये मी सैनिक स्कूल सातारा जॉईन केलं होतं। 1973 मध्ये मी सैनिक स्कूलमधून पासआउट झालो। 73 ते 76 मी नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA खडकवासला तिथे ट्रेनिंग घेतली, आणि 1977 मध्ये मी आर्मीमध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 1 वर्ष अजून ट्रेनिंग असते, जे आर्मी कॅडेट्स असतात त्यांचे, आणि 1977 मध्ये मी ऑफिसर बनलो। मी मूळचा राहणारा जळगाव जिल्ह्यातला मोरगाव खोड म्हणून माझं गाव होतं, आणि एक छोटीशी परीक्षा होती एंट्रन्स एक्झामची, ती मी 4थी मध्ये दिली, आणि 5वी मध्ये मग मी सैनिक स्कूल साताराला गेलो। माझ्यासारखे बरेच मुलं जे की खेड्यापाड्यातले होते, आम्हाला एका चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याचा लाभ मिळाला, आणि जे काही आम्ही घडलो, जो भी हम बने, whatever we became was because of our school. आम्ही जे काही बनलो ते आम्हाला शाळेने घडवलं, आणि मला वाटतं मी माझ्या गावातच जर राहिलो असतो तर जास्तीत जास्त शिक्षक बनलो असतो, जास्तीत जास्त, कारण आमच्या वेळेला शिक्षक बनणं फार मोठी गोष्ट होती। तर आम्हाला माहिती आहे की सैनिक स्कूल अशा ज्या शाळा आहेत की ज्या तुम्हाला घरापासून दूर नेऊन एका चांगल्या वातावरणामध्ये, आज तुम्ही इथे जे बसलाय, आता मी आर्मीतून रिटायर झाल्यानंतर मी धुळ्याला असतो, आणि मागचे 2 दिवस मी संभाजीनगरमध्ये आर्मीच्या एरियामध्ये आमचा प्रोग्राम चालू आहे। आज मी इथे तुमच्यासमोर उभा आहे। ही जी तुम्हाला शुद्ध हवा मिळते, ही कितीही पैसे दिले तुम्ही तरी तुम्हाला मिळणार नाही। या वातावरणामध्ये जे काही प्रशिक्षण मिळतं त्याचा फायदा तुम्हाला पुढे जीवनात कळेल की किती चांगला फायदा। आताच मी येत होतो, मी सकाळी लवकर निघालो, कारण मला माहिती होतं स्कूल बसेस, ऑटो रिक्षा, सकाळी सगळ्या शाळांची जी आहे ती मुलांची धावपळ असते। सकाळी लवकर उठतात, कसे तरी तयार होतात, कसे तरी त्या ऑटोमध्ये 10-10, 15-15 मुलं कोंबलेले असतात, मग तिथे शाळेत जातात, तिथेही गर्दी, मग ते शाळेमध्ये त्यांची जशी तुमची असेंब्ली झाली, मग वर्ग सुरू होईल,
तर त्यांचे 3 तास 2 तास तर ह्याच्यातच जातात. काय कॉन्सन्ट्रेशन करणार आहे मुलगा, काय फोकस करणार आहे. तर म्हणून अशा ज्या शाळा आहेत, तुम्ही भाग्यवान आहात की अशी शाळा निघाली, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला इथं पाठवलं आणि ह्याची जाणीव तुम्हाला पुढे येईल. म्हणून तुम्हाला एक छोटंसं मी याच्याबद्दल सांगितलं की तुम्हाला जीवनात आम्ही जे घडलं ते शाळेने घडवलं आणि तेच तुम्हाला इथे शाळेमध्ये घडवलं जातं. खूप आनंद वाटला आज शिरले. आता मी मुख्य उद्देशावरती येतो, कारण मी 11th आणि 12thचे जे मुलं आहेत, मला एक सांगा की तुमच्यापैकी आपण थोडंसं हे घेऊ. लेट्स स्टार्ट फ्रॉम कुठून सुरुवात करायची. पुण्याचे किती मुलं आहेत? व्हेरी गुड. डाऊन. मुली पण हात उभे करा. पुणे स्टेट. बिलकुल. पुण्याचे किती आहेत? पुणे जिल्हा. हां, ओके. सातारा, सांगली, ओके. कोल्हापूर, ओके. संभाजीनगर, ओके. धुळे, हो धुळे से है. वेरी गुड, वेरी नाइस. ओके, डाउन. जळगाव, नागपूर, सोलापूर, चलो चलो गुड. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातली दूरदूरची मुलं तुम्ही आलेले आहेत. आणि आपण जेव्हा म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यातून येतो किंवा राज्यातून येतो किंवा जिल्ह्यातून येतो, तर एक दुसऱ्याशी आपल्याला संपर्क होतो. तर त्याच्यामुळे जे त्याला युनिटी म्हणतात, आपण एकत्र येतो. जसं आर्मीमध्ये आम्ही म्हणतो की किंवा एनसीसी नाही आहे तुमच्या शाळेकडे, ओके. एकता और अनुशासन उनका जो है वो त्यांचं ब्रीद वाक्य आहे. चला गुड. तर आता मागचे 2 हाँ मुझे मैं ये पूछना था कि एनडीए के लिए कितने जाना चाहते हैं? कि एनडीए के लिए बस इतने लोगों में से 2 ही जाना चाहते हैं. दैट्स ऑल. गर्ल्स, हाउ मेनी ऑफ यू? अग्निवीर कितना बनना चाहते हैं? ओके, चलो गुड. तुम्ही अजून लहान आहात, परंतु प्रत्येक सैनिक स्कूलचा जो उद्देश असतो की त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जावं. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये नाही गेला तुम्ही बाय चान्स तर इंडियन मिलिटरी अकॅडमी, तिथेही नाही गेला तर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईला, तिथेही नाही गेला तर 12वी नंतर तुम्ही आमची टेक्निकल एंट्री स्कीम असते गयाला, तिथे आर्मीचं एक वेगळी अकॅडमी मुलांकरता आणि मुलींकरता निघालेली आहे, किंवा नेव्हल अकॅडमी, एअरफोर्स अकॅडमी. आज मी बघतोय इतका तुम्हाला चान्स आहे. आमच्या वेळेला खूप कमी चान्स होता. आर्मी थोडी होती, एअरफोर्स एकदम छोटंसं होतं, नेव्ही नसल्यासारखी होती. आज एअरफोर्स नेव्ही भयानक वाढते. आणि ऑपरेशन सिंधूरमध्ये तुम्ही बघितलं की एअरफोर्स आणि आमच्या जे एडी रेजिमेंट असतात, एअर डिफेन्स, त्यांचा सगळ्यात जास्त उपयोग झाला. तर तुम्हा मुलांना खूप चांगला चान्स आहे. मुलांना आणि मुलींना ऑफिसर बनण्याकरता टेक्निकल एंट्री म्हणा किंवा काही म्हणा, तर त्याचा तुम्ही जरूर फायदा उठवा आणि आत्तापासून स्वतःला सुरुवात करा. आणि त्याच्याकरता बेसिकली 2 गोष्टी लागतात आर्मीमध्ये जाण्याकरता. तुमचं मॅथ्स चांगलं पाहिजे, कारण एनडीए करता मॅथ्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही म्हणाल की मग आर्मीमध्ये एवढं मॅथ्सला का डिफिकल्ट केलेलं आहे? मी धुळ्यामध्ये 12 वर्ष आहे रिटायर झाल्यानंतर, एकही मुलगा, 2 मुलं फक्त रिटर्न पास झाले 12 वर्ष. बाकी कारण ते लक्षच देत नाही मॅथ्सकडे. तर तुमचं मॅथ्स, तर मॅथ्स इज बेसिक. ते बेसिक तुमचं, आता जसं a+b² इज इक्वल टू व्हॉट? कॅन एनीबडी टेल मी? a+b² इज इक्वल टू a² + 2ab + b². हे काय झालं? हा फॉर्म्युला झाला. पण a+b × a+b करून तो कसा आला, हा जो बेस आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुमचा बेस पक्का करा. तुम्ही 5वी 6वी 7वी 8वी मध्ये तुमचा बेस पक्का करा. आणि तो बेस जर नाही तुमचा पक्का झाला तर 11वी 12वी मध्ये कितीही अभ्यास केला काही फायदा होणार नाही. तर त्याच्याकडे लक्ष द्या. दुसरं म्हणजे थोडंसं जनरल नॉलेज. तुम्हाला जनरल नॉलेज सैनिक स्कूलमध्ये शिकवलं जातं, ते काही मुश्किल नाही आहे. इंग्लिश, येस, यू हॅव टू नो इंग्लिश. आणि इंग्लिश इज नॉट अ व्हेरी डिफिकल्ट लँग्वेज. इट्स वन ऑफ द मोस्ट सिम्पलेस्ट लँग्वेज. मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो, कारण तुमचं आणि असंच होतं. मी जेव्हा सैनिक स्कूल सातारामध्ये 1966 मध्ये जेव्हा आम्ही गेलो तर ते आमच्या वेळेला 5वी मध्ये प्रवेश होता. तर माझे काका मला सोडायला आले होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की जळगाव जिल्ह्यामध्ये मी मोरगाव खुर्द माझं गाव होतं.
तर त्या हेडमास्टरने माझी एक टेस्ट घेतली आमच्या सगळ्यांची, की याला 5वी अ ब क ड मध्ये टाकायचं. तर त्याने मला एक इंग्लिशचं पुस्तक वाचायला दिलं. मी वाचायला सुरुवात केली. हेडमास्टरने पुस्तक काढून घेतलं. तर माझे काका माझ्याबरोबर होते, ते थोडे शिकलेले होते. तर ते म्हणे की मी याला थोडंफार इंग्लिश शिकवलं, त्याला वाचू द्या. तर हेडमास्टर म्हणे की तुमच्या मुलानेच पुस्तक उलटं धरलं. म्हणजे मला हे पण नव्हतं कळत की पुस्तक उलटं आहे का सीधं आहे, तर तो काय इंग्लिश वाचणार आहे. तर असे आमच्यासारखे 30-35 मुलं आम्हाला 5वी ड मध्ये टाकण्यात आले की ज्यांना ABCD माहीत नव्हतं. कारण पुणा, कोल्हापूर, मुंबई इथून जे मुलं आले होते ते आमच्यापेक्षा चांगले होते, कारण तिथे चांगल्या शाळा होत्या 5वीपर्यंत किंवा चौथीपर्यंत. आणि 5वी डी मध्ये पहिला पिरियड आमचा जो इंग्लिशचा होता, तर आमचे जे प्रिन्सिपल होते कर्नलपुरी, त्यांच्या मॅडम त्या इंग्लंडच्या राहणाऱ्या होत्या. त्यांना मराठी येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं आणि इंग्लिश. शी यूज्ड टू स्पीक ओनली इंग्लिश विथ ब्रिटिश ॲक्सेंट. म्हणजे त्यांचा जो बोलण्याचा तरीका होता त्या इंग्लंडच्या होत्या, त्यामुळे तसे बोलायच्या. त्या पहिल्या दिवशी आल्या, अर्धा तास बोलत होते, कारण आम्हाला त्यांना हिंदी येत नव्हतं, मराठी येत नव्हतं. आम्हाला इंग्लिश येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं, मराठी पण आमचं साधं सुद्धा होतं. काही इंटरॅक्शन झालं नाही. त्या बोलत होत्या, आम्ही त्यांच्या तोंडाकडे बघत होतो. अर्ध्या तासानंतर त्या निघून गेल्या. आम्हाला वाटलं की उद्या कुठला तरी दुसरा शिक्षक येईल ज्याला मराठी येतं, म्हणजे तो मराठीमध्ये आम्हाला समजून इंग्लिश सांगेल. दुसऱ्या दिवशी त्याच मॅडम आल्या. आणि परंतु यावेळेला त्या मॅडमच्या हातामध्ये एक बॉल होता, चेंडू, आणि एका हातामध्ये मुलाचं चित्र होतं. अर्धा तास त्या फक्त हेच करत होता, बॉल बॉय बॉल बॉय, दिस बॉल दिस बॉय, दिस इज अ बॉल दिस इज अ बॉय. मग आम्हाला जेव्हा पिरियड संपला तेव्हा कळालं की यार बॉल म्हणजे चेंडू आणि बॉय म्हणजे मुलगा, एवढं आम्हाला कळालं. असं त्या मॅडमनी विदाऊट ग्रामर आम्हाला 7वीपर्यंत त्यांनी इंग्लिश शिकवलं. आमचे कर्नल साहेब रिटायर झाले, मॅडम पण त्यांच्याबरोबर जाणार होत्या. मॅडमला म्हटलं की मॅडम हमारा क्या होगा, आपने हमें ग्रामर तो सिखाया नहीं, वर्ब ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह. मॅडम म्हणाले की मी तुम्हाला जेवढी इंग्लिश शिकवली आहे तेवढी जन्मभर पुरे होईल तुम्हाला. आम्ही म्हटलं मॅडमनी सट्टे मारले, मॅडम निघून गेली. परंतु जेव्हा NDAची परीक्षा होती, आमच्या वेळेला 11वीला होती, आम्ही 70 मुलं होतो त्या बॅचमध्ये, आणि NDAच्या पहिल्या चान्समध्ये आम्ही 8 मुलं गेलो. नंतर बरेच आले, दुसऱ्या चान्समध्ये 12 आले, तिसऱ्या चान्समध्ये 13 आले. परंतु पहिल्या चान्समध्ये आम्ही 8 मुलं जे गेलो NDAमध्ये, 5वी डीचे त्या 8 पैकी आम्ही 5 मुलं होतो. आणि त्याचं कारण होतं बिकॉज दॅट मॅडम हॅड टॉट अस परफेक्ट इंग्लिश विदाउट ग्रामर, अँड दॅट कॅरीड अस अँड इट सॉ थ्रू लाईफ. तर बघा इंग्लिश किती सोपं आहे, काही नाही आहे त्याच्यामध्ये. नुसतं बॉय म्हटलं तरी चालेल, धिस बॉय म्हटलं तरी चालेल, धिस इज अ बॉय, हे परफेक्ट इंग्लिश झालं. तर तुम्ही इंग्लिशचा एवढा भाव घेऊ नका, जनरल नॉलेजचा भाव घेऊ नका, इट इज सिम्पल. पण बेसिक्स बाकी तुमचे जे काही सायन्स सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, त्याच्यावरती तुम्ही जोर द्या. फिजिकल फिटनेस आय कॅन मेक आउट, एवढं ग्राउंड आहे, तुमची फिजिकल फिटनेस चांगली राहील, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. आता हे झालं, पण कम्युनिकेशन हॅज टू बी व्हेरी गुड. इफ यू हॅव टू गो टू NDA, युअर कम्युनिकेशन इन इंग्लिश. आता त्यांनी हिंदीमध्ये पण परमिट केलं, बट इट इज बेटर टू बी गुड इन इंग्लिश, ओके, बिकॉज दॅट मेक्स ऑल द डिफरन्स. आणि NDAमध्ये फक्त भारतातले मुलं येत नाहीत, पूर्ण एशियातले पण काही मुलं येतात. आणि कॉम्पिटिशन इज टफ, नॉट डिफिकल्ट, इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. तर तुम्ही आत्तापासून जर तयारी केली तर आय थिंक डेफिनेटली येऊ. मग आता आपण मुख्य ह्याच्यावरती येऊ की मी जो कार्यक्रम घेतोय सगळीकडे. योगा दिवस कधी असतो? यस, बोला, जोर से बोलो, कॉन्फिडेंस होना चाहिए, सैनिक स्कूल के बच्चे हो. 21 जून. यस, गुड. अगर जोर से बोलो. 21 जून. ओके, गुड. व्हाट्स योर नेम? या, और जोर से बोलो. सुमित संजय सिरसाट. See, this has to be the confidence. आपले महाराष्ट्रीयन मुलं काय असतं माहिती आहे का, आपण ना बोलत नाही. आणि आम्ही बघतो की जेव्हा आम्ही आर्मीमध्ये पण होतो तर आमच्यावर जे पंजाबी, केरला, दिल्लीचे मुलं, त्यांना येतं कमी, पण ते कॉन्फिडन्स इतका असतो त्यांना की झाला झूठ मी बोलेगा तो तगडा बोलेगा. आपल्याला माहीत असलं तरी आपण थोडंसं मोकळं वाहतो, ठीक आहे, डोंट बी स्कॅर्ड. गुड. तर 21 जून हा जो आहे योगा दिवस. योगाचे 8 अंग आहेत. कोणी सांगू शकाल का मला योगामध्ये काय काय शिकवलं जातं योगामध्ये?
तेवढं माहिती नसेल तुम्हाला, ठीक आहे. तर योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे 8 अंग आहेत त्याचे. परंतु आपण काय करतो, फक्त काहीतरी व्यायाम करतो, ठीक आहे, हे तुम्ही करता. याच्याने काय होतं की तुमचं फिजिकल बॉडी जी आहे ती हे होऊन जाते. मग प्राणायाम करतो आपण, थोडासा श्वास घेतो लांब लांब, ठीक आहे. पण बाकी आपण ध्यानापर्यंत पोहोचतच नाही. ध्यान म्हणजे काय आपल्याला माहितीच नाही आहे. आणि ध्यानाबद्दल इव्हन आम्हाला सुद्धा जी आहे ती फार वेगळी कल्पना होती. मग गव्हर्नमेंटने काय केलं, त्यांनी बघितलं की योगा जो आहे तो फक्त 21 जूनला शाळा कॉलेजेसमध्ये फोटो घेतले जातात आणि पाठवले जातात, ध्यान कोणी करत नाही. तर मागच्या वर्षापासून 21 डिसेंबर हा ध्यान दिवस जो आहे तो साजरा करायचा त्यांनी ठरवलं आहे. यावर्षी थोडासा उशिरा कळाला, पण मागच्या वर्षी पण या वर्षापासून तुम्हाला ध्यान दिवस पण साजरा करावा लागेल शाळा आणि कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटच्या ऑर्डरमध्ये. मग ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे कुठल्याही प्रत्येक माणूस ह्या जगामध्ये 64,000 त्याच्या मनामध्ये विचार येतात. एक विचार येतो जातो, एक विचार येतो जातो, आहे की नाही बरोबर? स्थिर नाही राहत मन. आणि जास्तच विचार आले तर मग आपण काय होतो, बेचैन होतो. जसं तुम्ही मुलं इथे बसलाय, कोणाला घरची आठवण येत असेल, आम्हाला माहिती आहे आता सुद्धा काहीतरी दुसरा विचार करत असेल की कधी सरांचं लेक्चर खतम होतं, ठीक आहे. तर ध्यानामध्ये आपण काय करतो की, आणि जसं तुम्हाला म्हणतात मन लावून अभ्यास करा, हृदयापासून अभ्यास करा. म्हणजे मन लावून अभ्यास करणं म्हणजे काय? ध्यान लावून अभ्यास करा. तर त्याला म्हणतात एकाग्रता. मग तुमची एकाग्रता कशी वाढते की जेव्हा तुम्ही कुठलीही एक गोष्ट करताय तेव्हा फक्त त्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमची एकाग्रता वाढते. मग ध्यानामध्ये आपण एक काम करतो की कुठलाही एक विचार घेतो आणि त्या विचारावरती आपण थोडा वेळ त्या एकाच विचारावरती विचार करतो, याला ध्यान म्हणतात. जसं जर तुम्हाला इंडियामध्ये तेंडुलकरचं एक्झाम्पल, तेंडुलकर माहिती तुम्हाला कोण होता? येस, ही वॉज. चलो अभी रोहित शर्मा का लेते. रोहित शर्मा कौन था? बस, ही वॉज वॉट, ओके. आता रोहित शर्मा जो है उसको जिंदगी में क्रिकेटर बनना था, तो उसका पूरा ध्यान 24 घंटों क्रिकेट के बारे में सोचता था, इसलिए वो क्रिकेटर बन गया, ठीक है. सुनीता विलियम्स मालूम है आपको कौन थी? येस, एस्ट्रोनॉट, व्हेरी गुड. शी वॉज एस्ट्रोनॉट. शी वॉन्टेड टू रीच द मून. तर तीच विचार करायची, मग ती तिथे बनली. तर ज्याला डॉक्टर बनायचं आहे, ज्याला इंजिनियर बनायचं आहे, ज्याला टीचर बनायचं आहे, तो त्या गोष्टीवरती विचार करतो. जो कोणी खेळात चांगला असतो तो फक्त केकेआर. जर आम्ही होतो स्कूलमध्ये, आम्ही वाट बघायचो की संध्याकाळी जे पाऊस नको यायला, का तर आम्हाला हॉकीने खेळायला मिळणार, आम्हाला बास्केटबॉलने खेळायला मिळणार, कारण आम्हाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता. तर तसं ध्यानामध्ये आपण कुठल्या तरी एका गोष्टीवरती विचार करतो आणि त्या गोष्टीवरती आपण ज्या गोष्टीवर विचार करतो तसे तुम्ही बना. व्हॉट यू थिंक यू बिकम. एक चोर हा सगळ्यात चांगला ध्यान करतो, पण तो चुकीच्या विचारावरती ध्यान करतो. एक चोर ध्यान असं करतो की मी कुठे चोरी करेल, कधी करेल, कारण त्याला माहिती आहे व्यवस्थित प्लॅनिंग नाही केलं तर तो पकडला तर जेलमध्ये जाईल. पण चुकीच्या गोष्टीवरती ध्यान केलं तर ते पण चुकीचं आहे. म्हणून आपण थोडंसं ध्यान करूया आणि ध्यान केल्यानंतर बघूया की आपल्याला काय फायदा होतो त्याचा. अगदी सोपं आहे. आम्ही इनफॅक्ट 2री 3रीच्या मुलांना पण ध्यान शिकवतो. तर तयार आहे सगळे? यस सर. ओके. आता ध्यान करायच्या अगोदर टीचर्स करता सुद्धा फार महत्त्वाचं आहे. सध्या मी आपल्या आर्मीचे जे जवान आहेत ते आणि त्यांच्या फॅमिलीज त्यांच्याकरता आम्ही ध्यान त्यांना आम्ही शिकवतो. मग आर्मीच्या जवानांना ध्यान का पाहिजे? कारण आज लढाई तो ठीक आहे, हम लढाई के लिए तो तैयार रहते हैं इंडियन आर्मी, कोई प्रॉब्लेम नाही आहे. पण आज जो आतंकवाद सुरू झाला आहे, तुम्ही बघितलं की ऑपरेशन सिंदूर नुकतंच संपलेलं आहे. या आतंकवादी हा आतंकवाद पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. रशिया आणि युक्रेनची लढाई चालू आहे, इस्रायल आणि इराणची लढाई चालू आहे, ठीक आहे. आपली पाकिस्तान, चायना यांच्याबरोबर आपले रिलेशन चांगले नाही आहे, काही ना काही चालूच आहे. आणि पूर्ण जगामध्ये आतंकवाद पसरलेला आहे. आणि ह्या आतंकवादाशी तोंड देता कारण आतंकवादामध्ये प्रॉब्लेम हा असतो की मला दुश्मन कोण माहिती नसतं, कारण ते आपल्यासारखा दिसतात, आपल्यातलेच असतात. जसं JNKमध्ये हाँ, लड़ाई के टाइम पे तो मालूम होता है ये पाकिस्तानी है, उसका यूनिफॉर्म खाकी है, मेरा ग्रीन यूनिफॉर्म है, पूरी प्लॅनिंग पहले से ही चलती रहती. मग त्याच्यामुळे आमच्या जवानांवरती स्ट्रेस जास्त येतो. म्हणून त्यांच्याकरता आम्ही ध्यान शिकवतो. ध्यानाचं महत्त्व एवढं आहे, समजून घ्यायचं.
तर आपलं जे शरीर आहे हे 3 भागांमध्ये जे आहे ते वाटलं गेलेलं आहे. बाह्य शरीर म्हणजे जे तुम्हाला दिसतं, हात, नाक, कान, डोळे, पाय. आपण 90% फक्त या बाह्य शरीरावरती काम करतो. जसं की आपण व्यायाम करतो, चांगलं जेवण करतो, आपण आंघोळ करतो, ठीक आहे, आपण चांगले कपडे घालतो. याच्यामुळे काय होतं की आपलं फिजिकली आपण फिट राहतो, बाह्य शरीर आपलं चांगलं राहतं. हे जर खराब झालं तर आपण डॉक्टरकडे जातो. ओके, चला. दुसरं शरीर मन आणि हृदय. या मन आणि हृदयाकडे आपण कधीच लक्ष देत नाही. त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, जे दिसत नाही. आणि आजकाल जे आजार, तुम्ही चांगल्या वातावरणात राहता म्हणून तुम्हाला तेवढं नाही आहे, तर खेड्यात पाहिलं नसेल तुम्ही, परंतु आजकाल इव्हन आता मी बघतोय की मला कोणाच्या फार कमी, मला अजून तर काही, हां ही एक मुलगी दिसली होती, चष्मा आहे का तुझ्यात? येस. मी जेव्हा शाळा आणि कॉलेजेसमध्ये जातो शहरातल्या, जर माझ्यासमोर 500 मुलं बसले असतील तर 400 मुलांच्या डोळ्यावरती चष्मा असतो. आणि इथे मला वाटतं तुम्ही 200-300 मुली असतात, तर मला फक्त समोर एकच दिसते. असू शकतो लहानपणी, इव्हन माझ्या मुलीला ती आलेली आहे, तिला पण लहानपणापासून चष्मा असतो, तो जन्मता तुम्हाला मिळतो. परंतु जर तुम्ही चांगल्या वातावरणात राहिले तर तुम्हाला चष्मा पण लागेल, म्हणजे तुमचं शरीर चांगलं आहे. परंतु जे मन आहे आपलं, मन आणि हृदय हे अशांत झालेलं आहे आज. आणि ह्याच्यामुळे तुम्ही बघता आता कोटासारखं एक कोटाला लोक लाखो रुपये देऊन जातात तिथे अभ्यास करायला, आणि तेवढे पैसे देऊन सुद्धा ते आत्महत्या करतात. का? तर मला 1 मार्क कमी मिळाला. म्हणजे त्याचं मन कमजोर आहे. शरीर कमजोर असलं तरी चालतं, पण मन खंबीर पाहिजे. और जब तक वो नहीं होगा आप जिंदगी में आगे नहीं बढ़ोगे. आणि त्याच्याकरता आम्ही मनावरती आणि हृदयावरती पण काम करतो, त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. आणि तिसरं येतं कारण शरीर, जे आपलं आत्मा आहे. त्या आत्म्यामुळे जे आपण जिवंत आहोत. आता मला सांगा, आमच्या ह्याच्यामध्ये हार्टफुलनेस म्हणतात, आमची जी संस्था त्याला श्री रामचंद्र मिशन म्हणतात, किंवा हार्टफुलनेस, कारण आम्ही हृदयावरती ध्यान करतो. आता हा जनरल नॉलेजचा प्रश्न, मला याचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे. हृदयाचं मुख्य काम काय ते सांगा मला, काय करतं हृदय? गर्ल्स, आय एक्सपेक्ट एन आंसर फ्रॉम यू. यू शुड बी डिफरेंट यार, जनरल नॉलेज तो अच्छा होना चाहिए. हाँ साला मुलं, हृदय काय करतं? येस, गुड, येस, उभा राहा. हां, येस, ब्लड, एक्सलंट, खडा हो जा, खडा हो जा. हां, ते ब्लड बनवतो, म्हणजे पाण्यानं, म्हणजे फूडमधून जे ते म्हणजे हां, करेक्ट, आय गॉट युअर पॉईंट. ते ब्लड बनवतं. अजून कोणी? येस, ब्लड, राईट, कनेक्टेड, येस, गुड. अपन जो हम जो खाना खाते हैं उसके अंदर जो न्यूट्रिएंट्स होते हैं वो बॉडी में जाते हैं, उसकी वजह से ब्लड बनता है और हमारी बॉडी के अंदर एनर्जी आती है. ओके, ठीक है, गुड. एनीबडी एल्स, स्पेशली 9-10 के बच्चे? येस, करेक्ट. व्हाट इज द फंक्शन ऑफ द हार्ट? हाँ, सांग. हमारे बॉडी के हर पार्ट में ब्लड सर्कुलेट येस, करेक्ट, दॅट इज द मेन. ओके, गुड, व्हेरी राईट. आपलं हृदय जे आहे, आपल्या शरीरामध्ये जे अशुद्ध रक्त असतं, पहिले तर ब्लड, येस, इट इज कनेक्टेड टू ब्लड, बोथ ऑफ यू आर राइट. फिर जे, तो मैं शायद हिंदी में बोलूँगा क्योंकि बच्चा हिंदी में बोल रहा था. हमारे हृदय के अंदर जो खून होता है, और वो जो खून जो अशुद्ध होता है, तो हमारा वो अशुद्ध खून कहाँ पे आता है? हमारे हृदय में आता है. और हृदय उसको क्या करता है, उसके अंदर ऑक्सीजन डाला जाता है और वो शुद्ध होकर के पूरे शरीर के अंदर जो है पंप किया जाता है. दॅट इज द मेन फंक्शन ऑफ द हार्ट. आणि जर तुमचं हृदय जर शांत असेल तर तुमचं मन शांत असतं. मन शांत असलं तर तुमची एकाग्रता वाढते. एकाग्रता जर वाढली तुमची, तर तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. ओके, म्हणून हे तुम्हाला एवढंच फक्त जरुरी आहे, बाकीचं काही मी जास्त तुम्हाला सांगत नाही. बाकीचे बरेच कारण आहेत हृदयावरती ध्यान करायचं. तर आपण आता पहिल्यांदा काय करणार आहे, आता आपण सुरू करूया. आपण पहिल्यांदा आपल्या बाह्य शरीराला शांत करणार आहोत. मी जे आज तुम्हाला शिकवतोय हे तुम्ही रोज करा, स्वतः करा. सुट्टीवर गेलं की आई वडिलांनाही सांगा, कारण आम्ही 160 देशांमध्ये काम करतोय, निःशुल्क करतोय. आणि तुम्ही आता एक्सपिरियन्स घ्या, बघा तुम्हाला कसं वाटतं. बिलकुल आरामदेह स्थिती में बैठ जाए, अगदी आरामात बसा, काही टेन्शन घेऊ नका, हातात काही ठेवू नका, बिलकुल आराम से बघा. एक दुसऱ्याला हात नको लागायला. हां, गुड, व्हेरी नाईस. आपण आता आपलं जे बाह्य शरीर आहे त्याला आपण स्थिर करणार आहोत, तणावमुक्त करणार आहोत. त्याला शिथिलीकरण म्हणतात.
हळुवारपणे आपले दोन्ही डोळे बंद करा. असा सूक्ष्म विचार घ्या की धरती मातेची ऊर्जा तुमच्या दोन्ही पायांच्या पावलांमधून वर सरकत ती तुमचे दोन्ही पावलं धरती माता की ऊर्जा आपके दोनों पैरों के अंदर से ऊपर आती हुई ही तुमच्या दोन्ही पायाच्या पावलांना, तुमच्या घोट्यांना, तुमच्या पायाच्या खालच्या भागांना अगदी स्थिर व तणावमुक्त करत आहे. ही ऊर्जा वर सरकत तुमचे दोन्ही गुडघे, दोन्ही पायांच्या मांड्या, कमरेचा भाग याला अगदी स्थिर व तणावमुक्त करत आहे. तुमच्या पोटाचा भाग, छातीचा समोरचा भाग स्थिर झालेला आहे. तुमची संपूर्ण पाठ तणावमुक्त झालेली आहे. आपले लक्ष आता आपल्या खांद्यांकडे घेऊन जा. तुमच्या दोन्ही खांद्यांमध्ये जो काही तणाव आहे तो निघून जात आहे. आता आपले लक्ष आपल्या हाताच्या दोन्ही वरच्या भागाकडे घेऊन जा. हाताचा वरचा भाग, हाताचे कोपरं, हाताचा खालचा भाग, तुमचं मनगट, हाताचे बोटं अगदी स्थिर व तणावमुक्त झालेले आहेत. दोन्ही हातांमध्ये जो काही तणाव आहे तो निघून जात आहे. आपले लक्ष आता आपल्या मानेकडे घेऊन जा. तुमची मान स्थिर व तणावमुक्त झालेली आहे. मानेमध्ये जो काही ताठरपणा आहे तो निघून जात आहे. आता आपले लक्ष आपल्या चेहऱ्याकडे घेऊन जा. तुमचे दोन्ही जबडे, ओठ, कान, कानाच्या पाळ्या, नाक अगदी स्थिर व तणावमुक्त झालेले आहे. तुमचे दोन्ही डोळे हलकेच बंद आहेत. आपले लक्ष आता आपल्या कपाळाकडे घेऊन जा. तुमचं कपाळ, तुमच्या डोक्याचा वरचा भाग व मागचा भाग तणाव व स्थिर झालेला आहे. तुमचं संपूर्ण शरीर डोक्याच्या वरच्या भागापासून ते पायाच्या बोटांपर्यंत अगदी स्थिर व तणावमुक्त झालेलं आहे, शिथिल झालेलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या शरीराचा कुठला भाग अजून तणावमुक्त झालेला नाही आहे, हळुवारपणे आपलं लक्ष त्या भागाकडे घेऊन जा आणि असा एक विचार घ्या की धरती मातेची ऊर्जा त्या भागाला तणावमुक्त करत आहे. आता तुमचं संपूर्ण शरीर तणावमुक्त झालेलं आहे व ध्यानास तयार आहे. एक लांब श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. अजून एक लांब श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. आता आपले लक्ष आपल्या हृदयाकडे घेऊन जा. अब आपका ध्यान आपके हृदय के ओर ले जाइए. आता असा सूक्ष्म विचार घ्या की माझं मन माझ्या हृदयामध्ये स्थिर आहे. अब एक ऐसा विचार लीजिए कि मेरा मन मेरे हृदय में स्थिर है. आता तुमच्या मनाला त्या हृदयाच्या शांततेमध्ये थोड़ा वेळ डूबून जाऊ द्या. अब अपने मन को आपके हृदय के अंदर जो शांतता है उसके अंदर थोड़ी देर के लिए डूब जाने दीजिए. जैसे मैंने आपको बताया था कि जिस चीज़ पे आप ध्यान करोगे आप वैसे बनोगे.
जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या गोष्टीवर तुम्ही ध्यान कराल तसे तुम्ही बना. तर आपण एक असा विचार घेणार आहोत की माझ्या हृदयामध्ये ईश्वरीय प्रकाश हा पहिल्यापासूनच विद्यमान आहे आणि तो मला हाथ आकर्षित करता है. जैसे कि मैंने आपको पहले बताया था कि जिस चीज़ पे हम ध्यान करते हैं हम वैसे बनते हैं. तो हम एक ख्याल लेंगे कि मेरे हृदय के अंदर ईश्वरीय प्रकाश पहले से ही विद्यमान है, मौजूद है और वो मुझे अपनी ओर खींच रहा है. ईश्वरीय प्रकाश बघायचा प्रयत्न करू नका. ईश्वरीय प्रकाश देखने की कोशिश मत कीजिए. कोई जबरदस्ती नहीं करनी है. आपकी दोनों आंखें हल्के से बंद है. अंदर झांक के देखिए कि जो हो रहा है उसको होने दीजिए. जब आप ध्यान करेंगे तो आपको विचार आएंगे. जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येतील. त्या विचारांकडे लक्ष देऊ नका, कारण विचारांकडे लक्ष दिलं ते अजून बळकट बनतात. जब आप ध्यान करेंगे तो अपने जो ख्याल आएंगे, विचार आएंगे, उनके ऊपर ध्यान मत दीजिए. और ज़्यादा ही ख्याल आते हैं, जब जास्त विचार आए तो अपने आप को ये बताइए कि मैं ईश्वरीय प्रकाश पे ध्यान कर रहा हूँ. जब जास्त विचार आए तो स्वतःला सांगा की मी ईश्वरीय प्रकाशावर ध्यान करत आहे. अगदी सहज बसून राहा. डोळे बंद आहेत, जबरदस्ती करायची नाही. जे काही होतं आहे ते होऊ द्यायचं आणि आत काय होतं आहे ते बघायचं. हळूवारपणे ईश्वरीय प्रकाशावरती ध्यानास सुरुवात करा. कृपया ईश्वरीय प्रकाश हा तुमच्या हृदयामध्ये विद्यमान आहे ह्या विचारावरती ध्यानास सुरुवात करा. वेळ कमी असल्यामुळे आपण ध्यानाचे बंद करूया. हळूवारपणे आपले डोळे उघडा आणि पूर्व स्थितीमध्ये येऊ. तर तुम्ही काय करू शकता की जे मी तुम्हाला शिकवलं की धरती मातेची ऊर्जा तुमच्या दोन्ही पायांमधून वर सरकत आहे आणि पूर्ण माझ्या शरीराला स्थिर करत आहे. तिथपर्यंत तुम्ही स्वतः करू शकता, घरी करू शकता, एक दुसऱ्यावरती करू शकता. ध्यान जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते जे 15 वर्षाच्या वर आहेत त्यांना आम्ही ध्यान शिकवतो. तर बाकी जी तुम्हाला शिकवीकडे शिकवलं ते तुम्ही जरूर करा आणि याचा फायदा तुम्हाला अभ्यासात होतो, खेळामध्ये होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये होतो. आता मी जास्त वेळ न घेता मी तुम्हाला शेवटची जी गोष्ट सांगणार आहे ही महत्त्वात ठेवा तुम्ही. आणि मला वाटतं तुम्ही बाकीचं जरी विसरला आणि हे जे मी 2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे हे जरी तुम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली की ह्या ध्यानामुळे जितक्या लवकर तुम्ही ध्यान सुरू कराल तेवढं चांगलं. आणि काल आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं आर्मीच्या एरियामध्ये. त्याला ब्रायटर माइंड म्हणतात. तर आमच्या संस्थेमध्ये ज्या मुलांना आम्ही लहानपणापासून ध्यान शिकवतो ते डोळे बंद करून वाचतात, हात लावून रंग कुठला आहे ते सांगतात आणि हे डेमॉन्स्ट्रेशन त्याला ब्रायटर माइंड प्रोग्राम म्हणतात. तर मी हे जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या प्रिन्सिपलला ते पुस्तक पण देणार आहे. आणि आमच्या इथे वी हॅव तर ते येतील जसं आम्ही तुम्हाला अजून शिकवतील आणि सगळं निःशुल्क असतो. ते काही पैसे घेत नाही. तर बघा जर त्या आणि 3री 4थी 5वीतले मुलं डोळे बंद करून वाचतात आणि कोण बनेगा करोडपती तुम्ही माहिती आहे तुम्हाला. तर 4थीतली मुलगी जिला ध्यान जास्त ध्यानाद्वारे शिकवलं होतं तिने कोण बनेगा करोडपतीवरती पण हा प्रोग्राम दिला होता. तर ध्यानाचं इतकं महत्त्व. पण तुमच्याकरता काय महत्त्व ते मी आता सांगतो. आपण शाळा आणि कॉलेजेसमध्ये कशा करता येतो? लिहिण्याकरता आणि वाचण्याकरता. तुम्हाला लिहायला आणि वाचायला शिकवलं जातं. तुम्ही 1ली 2री 3रीत असता.
जसे जसे मोठे होतात तसं तुम्हाला शिकवलं जातं. तर त्याला म्हणतात एक समजा तुमचा एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये तुम्हाला काही शिकवलं, यू हॅव बीन टॉट, त्याला म्हणतात रीड. काय म्हणतात? द फर्स्ट आर इज रीड. रीड म्हणजे वाचणे, लक्षात ठेवा. द फर्स्ट आर इज रीड. मग तुम्हाला तो धडा तुम्ही वाचला, तुम्हाला तो धडा त्या शिक्षकांनी शिकवला, पुढे काय करायचं? मग आई वडील म्हणतात, शिक्षक म्हणतात की अभ्यास कर. हा अभ्यास कर म्हणजे काय? रीड. जे काही तुम्ही वाचलं आहे ते परत वाचणं, त्याला काय म्हणतात? रीड. दॅट इज सेकंड आर. अंडरस्टूड? मग तो किती वेळा वाचायचा? तो धडा 10 वेळा वाचायचा मी का 5 वेळा वाचायचा? मन एकाग्र करून, ध्यान करून जर तुम्ही वाचलं तर एकदा जर वाचलं तर तो तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे, रिमेंबर. परंतु काही मुलं 2दा 3दा वाचले की त्यांच्या लक्षात राहतं, काही 4-5 वेळा वाचतात तेव्हा त्यांच्या लक्षात राहतं. लक्षात राहण्याला काय म्हणतात? रिमेंबर. काय म्हणतात? थर्ड आर इज रिमेंबर. ओके. आणि हे लक्षात ठेवण्याकरता तुम्हाला ध्यान, मन शांत, हृदय शांत मदत करतं. आता झालं, तुम्ही धडा तुम्हाला शिकवला गेला, तुम्ही तो परत वाचला, तो तुमच्या लक्षात पण राहिला. सो रीड, रिमेंबर. आता लक्षात राहील. आता परीक्षेची वेळ आली. परीक्षेमध्ये जर तो नाही आठवला, रिकलेक्ट, जे काही वाचले ते जर तुम्हाला परत नाही आठवलं तर काही फायदा नाही. त्यावेळेला ते आठवणं फार जरुरी आहे. काही मुलं 2 तास अभ्यास करतात आणि परीक्षेला बसतात आणि पास होतात. काही 2-2 दिवस रात्रभर अभ्यास करतात आणि पास नाही होत, कारण ते मन लावून नाही करत. तर त्याला म्हणतात रिकलेक्ट. मग ती गोष्ट तुम्हाला आता आठवली परीक्षेच्या वेळेला की ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, त्याला म्हणतात रिकलेक्ट, आठवलं. चौथा. ओके. मग ते तुम्हाला रीराईट करायला पाहिजे. 5वा रीराईट, जे परत लिहायला पाहिजे. आणि लिहिताना जर तुम्हाला आठवलेलं पण असेल, तुम्ही जर व्यवस्थित नाही लिहिलं तर काही फायदा नाही. फिर अगेन वैसे काय वैसे. मग लिहिताना ABC लक्षात ठेवायचं. ए म्हणजे जे काही तुम्ही लिहिताय त्या प्रश्नाशी ते निगडीत असायला पाहिजे. उस प्रश्न से वो मेरे जो जवाब दे रहा हूं मैं सवाल का, वो उससे मिलता जुलता होना चाहिए. ओके. दुसरी गोष्ट बी म्हणजे ब्रीफ. अगदी कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लिहिता यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आप कम से कम लफ्जों में आप अपनी दिल की बात या जो भी क्वेश्चन का आंसर है वो आपको लिखना आना चाहिए. नाही तर मुलं म्हणतात सर पेपर सोपा होता पण वेळ कमी पडला. हा वेळ काम कमी पडतो कारण तुम्ही जे आहे जे काही तुम्हाला लिहायचं असतं कमीत कमी शब्दामध्ये ॲक्युरेटली तुम्ही लिहत नाही. बरं, आता तुम्ही लिहिता पण व्यवस्थित आहे, तुम्हाला हे पण. मग शेवटी जे येतं सी इज क्लॅरिटी ऑफ माइंड. जे काही तुम्ही विचार करता, जे काही तुमच्या डोक्यात आहे क्लिअर पाहिजे. गोंधळ झाला सर माझा, मी हे लिहू का ते लिहू का, म्हणजे तुमचं मन स्थिर नव्हतं परीक्षा देताना. आणि त्याच्याकरता तुम्हाला हे ध्यान करायला लागतं. ध्यान जरी नाही केलं, ध्यान नका करू, पण कमीत कमी स्वतःला जे आहे परीक्षा. आता काय करायचं? ध्यान नाही करायचं मी सांगितलं, मग करायचं काय? मी जे शिकवलं याचा काय फायदा? अर्धा तास झाला मला, 35 मिनिट. मग तुम्ही काय करायचं याचं? जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका समोर येते त्यावेळेला प्रश्नपत्रिका उलटी ठेवायची, बघायची नाही. अर्धा मिनिट डोळे बंद करायचे, स्वतःला एक विचार द्यायचा की माझं हृदय एकदम शांत आहे आणि माझं मन त्या हृदयामध्ये एकदम स्थिर आहे. असं एक फक्त अर्धा मिनिट तुम्ही बसायचं. परीक्षेचा विचार करायचा नाही, काहीच विचार करायचा नाही. तुम्ही अभ्यास केलाय का नाही त्याचाही विचार करायचा नाही. आणि मग हळूवारपणे अर्धा मिनिटानंतर डोळे उघडायचे, प्रश्नपत्रिका उघडायची, वाचायची, 2दा वाचायची. उत्तर मला येतंय की नाही त्याचा विचार करायचा नाही, फक्त एकदा वाचायची, परत 2दा वाचायची. हळूवारपणे थोडासा वेळ द्यायचा. मग 4 गोष्टी होतील आता प्रश्नपत्रिका. एक तर वाटेल प्रश्नपत्रिका सोपी आहे, काही प्रॉब्लेम. दुसरं वाटेल थोडंसं येतं, थोडंसं येत नाही. तिसरी गोष्ट की प्रश्नपत्रिका कठीण आहे. आणि चौथी गोष्ट अशी होते की सोपे तर वाटतं पण काही आठवत नाही. कारण कधी कधी मुलं काय करतात की पूर्ण रात्र अभ्यास करतात किंवा काहीतरी परीक्षेच्या अगोदर काहीतरी होतं, पेन नसतो, कोणी काहीतरी बोलतं त्याच्यामुळे मन चलबिल होऊन जातं आणि मग अभ्यास केलेला असतो तरी आठवत. जर प्रश्नपत्रिका सोपी वाटली तर प्रश्नपत्रिका लिहायला सुरुवात करा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. जो सोपा प्रश्न त्याच्यापासून सुरुवात. थोडं येतं आहे, 50% आता 50% नाही आहे,
सगळ्यात सोपा प्रश्न तो घ्या आणि तो लिहिताना फक्त त्याच्याकडेच लक्ष द्या, त्याचाच विचार करा. आणि जर तुम्ही अभ्यासक्रम केलेला असेल तर तुम्हाला बाकी दिसेल. जर तुम्हाला वाटलं की प्रश्नपत्रिका कठीण आहे आणि मला काहीच आठवत नाही, मग काय करायचं, काही विचार नाही घ्यायचा, परत तिसऱ्यांदा आता प्रश्नपत्रिका वाचायची अगदी आरामात. आणि जे काही तुम्हाला त्यातल्या त्यात जे सोपं वाटतंय तो प्रश्न बिलकुल सोडवायला प्रयत्न करा. जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमचं मन जे चर्चित झालेलं असेल ते शांत होईल आणि तुम्ही जे आहे तुम्हाला हळूहळू आठवायला लागेल. हे फार इम्पॉर्टंट आहे. हे मी एका शाळेमध्ये, एका खेडेगावाच्या शाळेमध्ये दिलं होतं आणि त्या मुलांना मला माहिती होतं, फार छोटे मुलं होते, त्यांच्या डोक्यावरून जात होतं, मला कळालं की यांना कळणार पण नाही. पण तिथे जे शिक्षक बसले होते, जे MPSCची परीक्षा देत होते, तरुण शिक्षक होते, ते माझ्या लेक्चरनंतर पण माझ्याकडे आले की सर आम्ही 3-4 वेळा MPSC देऊन झालो पण पास होत नाही. तुम्ही जी टेक्निक शिकवली आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही डेफिनेटली इम्प्लिमेंट करू. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला वाटतं माझ्या भाषणाचा सार हाच होता आणि हा तुम्हाला फक्त जीवनामध्ये अभ्यास करण्याकरता नाही पण खेळामध्ये पण कुठलीही कॉम्पिटिशन, आजकाल जगामध्ये कॉम्पिटिशन खूप झालेली आहे, तर तुम्ही या ध्यानाचा जरूर फायदा करा. याचा तुम्हाला स्पोर्ट्समध्ये, कॉम्पिटिशनमध्ये फायदा होईल, तुमची तब्येत चांगली राहील. मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला. धन्यवाद. थोडंसं जास्त वेळ झाला पण मला वाटलं की जरुरी आहे तुम्हाला. वातावरण चांगलं असल्यामुळे मलाही असं वाटत होतं की आपण ध्यान जास्त करावं. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि काही तुमचे प्रश्न असतील तर घेऊ. आहे का काही? एखादी प्रश्न पाहिजे होता मला तुमच्याकडे. कुछ भी पूछो, ध्यान के बारे में, स्कूल के बारे में, आर्मी के बारे में. तो ओके, थैंक यू वेरी मच. गुड डिसिप्लिन, अच्छा लगा, बहुत शांततेने ऐकला. धन्यवाद. जय हिंद. थैंक यू सर. देखिए अभी सर का जो जीवन का अगर हम पीछे मुड़ के देखें सर के जीवन में 1966 में उन्होंने सातारा सैनिक स्कूल ज्वाइन किया. तब शायद सर की उम्र 7-8 ओके. तो सर अभी देखिए इज ऑलमोस्ट नियरिंग 70 और सर की जो ऊर्जा है वो शायद हमारे सबसे छोटे बच्चे 6th के क्लास के बच्चे से भी ज़्यादा है. उसका कारण है जीवन में अपने आप को हमेशा प्रोग्रेशन में लाना, अपडेट करना, अच्छी चीज़ों को अपनाना. एक सर ने अपना परिचय देते हुए ये भी बोला कि कितने सामान्य गांव से उन्होंने अपना जीवन शुरू किया है और हम हर दिन कुछ नया सीखते, उसमें कुछ अपने आप को नीचा सोचने की जरूरत नहीं है. सर ने अपनी इंग्लिश से अपना अनुभव बताया. सर हमारे जो बच्चे हैं मैक्सिमम रूरल बैकग्राउंड एंड दिस इज अ स्टेट एडेड स्कूल. मुझे उम्मीद नहीं थी कि सर के इतने सिंपल शब्दों में ये प्रोग्राम होगा. अभी हम 11th-12th के भी बच्चे सेकेंड पार्ट में उनको भी, क्योंकि सर का जो NDA का बैकग्राउंड है, फौज का बैकग्राउंड है, सर ने अपना जो जीवन एक आदर्श रूप में सामने रखा है हमारे सामने, तो वो प्रेरित करेगा कि NDA मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं. जो हमारे बच्चों का एक डर है कि NDA होगा नहीं होगा, तो उसमें शायद अभी जो 11th-12th के बच्चे और ज़्यादा उसको प्रेरणा लेंगे. लेकिन सर ये जो आर्मी लाइफ से जहाँ गन चलाई है, दुश्मन से हमला किया है और आज सर एक ध्यान के बारे में बात कर रहे हैं, तो इससे एक चीज साबित होती है कि अपना प्रोफेशन कुछ भी हो सकता है. आप कुछ भी काम कर रहे हैं लेकिन जो जीवन का सार है वो है शांत. मन शांत होना चाहिए. आप देखिए डॉक्टर APJ अब्दुल कलाम, उन्होंने मिसाइल प्रोग्राम में भाग लिया. मिसाइल मैन के नाम से उनकी पहचान बनी. लेकिन जब उनके सामने कोई व्यक्ति खड़ा हो
तो उनका जो एक शांत स्वरूप था वो उस आदमी को प्रभावित करता था। तो ये जो सर के अभी गाइडेंस के बाद मुझे रियलाइज हो रहा था कि सर भी उसी तरह का प्रेरित कर रहे हैं। तो अभी हम 6 to 10 के बच्चों का जो प्रोग्राम अलग रखा था, 11th 12th का अभी अलग, तो मैं फिर से एक बार धन्यवाद देना चाहता हूँ सर का। और मुझे उम्मीद है कि आपको जो एग्जाम से पहले वाली टेक्निक सर ने सिखाई और रोजमर्रा की जिंदगी में अगर हम वो चीज़ ले लें कि कहाँ हम थोड़ा समय निकाल के हम पीटी करते हैं। पीटी के बाद मैं अभी अपने इंस्ट्रक्टर्स नेट के सर है, बाकी इंस्ट्रक्टर्स को भी बताएंगे कि कहीं पे थोड़ा मेडिटेशन करते हैं सर। हमारे गोरेकर सर मेडिटेशन में काफ़ी उनका नॉलेज है। तो नेट के सर को मैं अभी मी पुस्तक देईल तुम्हाला सर की किताब भी हम फॉलो करेंगे और नेट के सर सभी इंस्ट्रक्टर्स को बताएंगे कि कैसे हम इस चीज़ को, देखिए शायद हम समय निकालना ही भूल गए। 2 मिनट 3 मिनट अगर हम अपने आप को आँख बंद करके शांत करते हैं, उसका अनुभव ही अलग है। वो छोड़ दिया लोगों ने, तो आपको बचपन से ही आदत लगेगी। मुझे लगता है जो टुडे टेक अवे वी विल इम्प्लीमेंट इट। एंड नेक्स्ट सर ये बाकी इंस्ट्रक्टर्स को भी बताना है कि वो थोड़ा और सीरियसली हम लास्ट 5 मिनट करते हैं, लेकिन उसको आज सर के गाइडेंस के बाद थोड़ा और अच्छा अमल लाएंगे, उसको प्रभावी बनाएंगे। थैंक यू सर। वी विल नाउ ब्रिंग 11th and 12th स्टूडेंट्स विल टेक लिटिल ब्रेक। सर के लिए एक बार जोरदार सैनिक स्कूल टाइप ताली होना चाहिए। थैंक यू सर। Thank you. Can we have a photograph with the teachers and Yes. 10th boys and girls, only 10th. 10th के बॉयज एंड गर्ल्स We can come here. आप यहाँ आ जाओ, 10th के बाकी सब बैठे रहेंगे। Let me see 10th here.